नमस्कार. मेंदूची मशागत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा हा भाग 24वा. या भागात आपण 17व्या कथेचे वाचन करणार आहोत. कथेचं नाव आहे उत्तर शोधणाऱ्या समूहाचा भाग बनूया. सकाळ ॲग्रोवन मधील सहनशीलता वाढवण्याचे प्रयोग हा माझा लेख हजारो वाचकांना खूप आवडला. लेख मशागत सदरात आला होता. त्या सदरात लिहित असताना एक चांगला वाचक वर्ग त्या निमित्ताने मला लाभला होता. सहनशीलतेचा लेख वाचून राज्यभरातून मला 224हून अधिक फोन आले. वाचक खूप भरभरून बोलले. त्यातलेच काही जण आपापल्या अनुभवांची शिदोरी सांगत होते. प्रत्येकाचे अनुभव वेगळे होते. प्रत्येकाचं जगणं भोगणं वेगळं जरी असलं तरी त्यात एक समान धागा मात्र होता, आणि तो म्हणजे शालेय जीवनात प्रत्येकानं हाल अपेक्षा भोगून दिवस काढले होते, शिक्षण घेतलं होतं. त्यातील अनेकांचा सूर हाच होता की देवा सर, आम्हीही यातून गेलोय बरं का, पण तुम्ही मात्र ते शब्दात गुंफून आमच्या भावनांना वाचा फोडता, अश्रूंना वाट मोकळी करून देता. ते आम्हाला फार महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद. मुळातच सहनशीलता ही आपल्याला आपली परिस्थिती शिकवते. हा सगळ्या वाचकांचा समान विचार होता. लिखाण केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. नव्यानं अनुभव शब्दबद्ध करण्याची प्रेरणा अजूनच वाटली. त्यानंतरही अनेक अनुभव ॲग्रोवनच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवले. प्रत्येक वेळी नवे वाचक जोडले गेले. सहनशीलतेचे प्रयोग हा लेख वाचून एक फार महत्त्वाचा आणि कायम लक्षात राहील असा फोन लेख प्रसिद्ध झाल्यानंतर 6 दिवसांनी आला. तो माणूस सिन्नर तालुक्यातला होता. सगळ्या प्रतिक्रियांपैकी त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आणि त्याचा अनुभव मला कधीच विसरता येणार नाही असा होता. त्याचा फोन आला त्यावेळी मी कामावर होतो. त्याच्याशी बोलायला लागलो तेव्हा ते अतिशय कंठ दाटल्या स्वरात थोडेसे हमसू लागले. मी कामावर असल्यानं मला त्यांच्या सांत्वनासाठी फार काही बोलता येईना. त्यानंतर तेच स्वतः शांत होऊन हळूहळू बोलले. माझा लेख त्यांना खूप आवडला होता. त्यावर ते भरभरून बोलू लागले. मी आभार मानून त्यांना विचारलं की दादा, ते ठीक आहे, पण तुम्ही रडत का होतात? तेव्हा त्यांनी त्यांच्या रडण्यामागचं खरं कारण मला सांगायला सुरुवात केली. सांगताना त्यांचा ऊर भरून येत होता. त्यांनी पुन्हाच छोटीशी घटना सांगायला सुरू केली. देवाजी, तुमचे लेख वाचून तो मी माझ्या मुलालाही पाठवला. त्यालाही तो खूप आवडला. पण आजपासून बरोबर 8 महिन्यापूर्वी माझ्या मुलाला मिलिटरीत भरतीला जायचे होते, पण घरच्या गरिबीमुळे त्याला बेळगावला जाण्यासाठी लागणाऱ्या प्रवास खर्चाचेही पैसे आमच्याकडे नव्हते. काही जणांकडे मागूनही ते मिळाले नाहीत. आमच्या पोरानं 2 वर्ष भरपूर तयारी केली होती. रानोमाळ पळाला होता. भंगारातून आणलेल्या डालड्याच्या मोकळ्या डब्यात सिमेंट वाळू भरून घरच्या घरी वजनं बनवून खूप व्यायाम केला होता. भरती व्हावी म्हणून जे जे काही करायला लागतं ते सगळं त्यानं केलं होतं. पण केवळ पैसे नाहीत म्हणून त्याला बेळगावला जर पाठवता येत नसेल तर आता काय होणार ह्या चिंतेने आम्ही ग्रासलो होतो. भरतीला जायचा दिवस तर जवळ आलेला होता. अशा वेळी माझ्या बायकोनं तिच्या गळ्यातील अगदी शेवटचे उरलेले 2 सोन्याचे मणी सोनाराकडे नेऊन मोडले आणि मुलाला पैसे दिले. हे सगळं सांगताना त्यांचा कंठ सतत दाटून येत होता. मी सगळं ऐकत होतो व मनात म्हणत होतो, यात काय विशेष, कुठलीही आई हे मुलासाठी करतेच ना. पण तो माणूस पुढे सांगू लागला. मुलगा भरतीला जाऊन आला. त्याच्या अथक मेहनतीमुळे आणि घेतलेल्या परिश्रमामुळे त्याचं फळ त्याला मिळालं. त्याची भारतीय सैन्य दलात निवडही झाली. आमच्या सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्या गावात कोणी साधं उसनं पीठ देत नव्हतं त्या गावात आमचा मानही वाढला. मुलगा ट्रेनिंग संपवून कुपवाडा येथे ड्युटीवर रुजूही झाला. त्याच्या पहिल्याच सुट्टीत परवा जेव्हा तो पहिल्यांदा गावी आला होता तेव्हा तो कुठल्याही नातेवाईकांकडे न जाता घरी आल्यावर त्याने घरी बॅग ठेवली, आम्हा दोघांचं दर्शन घेतलं आणि गावातल्याच गरीब व गरजू कुटुंबांच्या घरी गेला. त्यांच्या घरातील पोरं कितवीला आहेत यांची माहिती घेतली आणि थेट सिन्नरला गेला. तेथून शाळेसाठी लागणारी 20 दप्तरं आणली. शालेय साहित्य, गणवेश आणि काही वह्या देखील आणल्या. काही पुस्तकं आणली आणि आमच्याच गावातल्या शाळेत शिकणाऱ्या गरीब पोरांना ती दप्तरं, वह्या, पुस्तकं त्यानं दिली. वर्षभरासाठी लागणारे इतर शालेय साहित्यही त्याने घेऊन दिलं. गणवेशही घेऊन दिले. देवाजी, खरं सांगू का तुम्हाला, मला मान्य आहे की माझ्या बायकोनं तिच्या गळ्यातले उरलेले शेवटचे 2 मणी विकून त्याला भरतीला पाठवलं होतं. पण तिच्या त्या त्यागापेक्षाही त्याची ही कृती मला फार अभिमानास्पद वाटली. कारण खरं तर त्याच्या जागी एखादा दुसरा मुलगा असता तर आईच्या प्रेमासाठी आणि सोन्याचा दागिना बनवून आईच्या त्यागाची परतफेड केली असती.
पण त्या माझ्या लेकानं तसं न करता समाजाचं ऋण फेडणं महत्त्वाचं मानलं. आम्ही धन्य झालो. आणि देवाजी त्याने असं का केलं याचं कारण मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, आप्पा, ज्या देवा झिंजार सरांचा लेख तुम्ही मला पाठवला होता त्यात त्यांना त्यांच्या गरिबीमुळे शेवटपर्यंत दप्तर मिळालं नव्हतं. म्हणून तुम्ही मला पाठवलेला लेख वाचून ठरवलं होतं की गावी आलो की माझ्या पहिल्या पगारातून अशा गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना आपण दप्तरं घेऊन द्यायची. हे सगळं सांगता सांगता त्यांना अजून जास्त गहिवरून आलं. त्यांच्या मुलाची अशी कृती ऐकून आणि आपल्या केवळ 300 शब्दांचा लेखाचा एवढा मोठा परिणाम झाला हे समजल्यावर माझेही डोळे पाणावले. काय बोलावं ते सुचेना. आपलं लेखन हे कोणाच्या तरी प्रेरणेचं कारण बनलं, त्यामुळे 20 पोरांना दप्तरं मिळाली याचा मला फार आनंद झाला, समाधान वाटलं. फोन ठेवताना ते पुन्हा म्हणाले, माझा मुलगा केवळ देशसेवेत रुजू झाला हे महत्त्वाचं नाहीये. तो आज पैसा कमवतोय याचंही मला कौतुक नाहीये. तर मला आनंद आणि अभिमान याचा आहे की तो ज्या गरीब परिस्थितीतून पुढे गेला त्या परिस्थितीला न विसरता गरजूंसाठी स्वतः काहीतरी करण्यासाठी तो पुढे सरसावला. हे आमच्या दृष्टीने लाख मुलाचं आहे. कारण केवळ काही पैसे नसताना अनेक गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य हुशार असूनही उद्ध्वस्त होत असतात. आमच्या मुलांच्या या कृतीनं आम्हाला फार बरं वाटलं. आणि सर, त्यांचं कारण म्हणजे फक्त तुमचा एक लेख आहे. सर, असंच लिहित राहा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. मित्र हो, सैन्यात भरती झालेल्या त्या उमद्या तरुणाच्या छोट्याशा कृतीशील विचारातून मला एवढं समाधान वाटलं आणि हेही पटलं की समाजात असेही तरुण आहेत जे स्वतःपेक्षा समाजाचा अधिक विचार करतात. त्यांचं वय, त्यांची समज याच्या पलीकडे जाऊन ते थेट कृती करून समाजासमोर आदर्श उभा करतात. आपल्या आई वडिलांच्या आनंदात भर घालतात. त्यांच्या उपकारांचे पांग फेडतात. असे तरुण खरं तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे समाजभान जागृत ठेवून कार्यरत असतात. समाजसेवा करायला फार श्रीमंत असायला पाहिजे असं काहीच नसतं. जे मानून कामाला सुरुवात करतात तेच समाजात काहीतरी बदल घडवू शकतात. समाजसेवा करायला राजकारणात असायलाच पाहिजे असं न मानता जमेल तेवढं, जमेल त्या ठिकाणी खालीचा वाटा उचलून स्वतःला झोकून देऊन मदतीला धावून जातात. केवळ शासकीय व्यवस्थेला प्रश्न विचारत बसण्यापेक्षा स्वतः उत्तर शोधणाऱ्या समूहाचा भाग बनलं की समाजाचं ऋण थोडंफार का होईना फेडता येतात. यावर विश्वास ठेवून पुढे जात राहतात आणि त्यातूनच खूप मोठं काम उभं राहू शकतं. ह्या तत्वावर ठाम राहून कामात सातत्य ठेवतात. किमान अशा तरुणांच्या मनात स्फुल्लिंग पेटवून त्यांच्या मेंदूची मशागत करण्यासाठी तरी आपण लिहित राहिलं पाहिजे. एवढंच मात्र त्या दिवशी नक्की झालं. धन्यवाद.